मुलींच्या रक्षणासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी दुर्गा हा उपक्रम राबवला जातोय। आज कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम हायस्कूल, शुगर मिल हायस्कूल, जीवन कल्याण प्राथमिक शाळा, वाय.बी. पाटील हायस्कूल, कन्या प्रशाला, बलभीम विद्यालय तर जरगनगरमधील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमधील शालेय मुलींसाठी मी दुर्गा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी शाळेच्या वतीनं डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौभाग्यवती पूजा ऋतुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला। मुलींच्या संरक्षणाची मशाल प्रज्वलित करून पूजा पाटील यांनी ती मुलींच्या हाती प्रदान केली। आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी स्वतः लढू, स्वतः सक्षम बनू असा संकल्प यावेळी मुलींनी केला। यावेळी बोलताना पूजा पाटील यांनी मुलींनीच स्वसंरक्षणासाठी स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे असं मत व्यक्त केलं। तुम्हाला सक्षम बनवण्याच्या हेतूनच मी दुर्गा हा उपक्रम सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं। या उपक्रमाविषयी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी माहिती दिली। सध्या मुलींच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रत्येकानं दुर्गा होणं गरजेचं असून यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवत असल्याचं प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सांगितलं। यानंतर मुलींना सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली। जरगनगरमधील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमधील शालेय मुलींना डॉक्टर कविता कबाडे यांनी सिक्युरिटी आणि सेफ्टी याविषयी माहिती दिली। गुड टच, बॅड टच यांच्यातील भेद त्यांनी बाहुलीच्या साह्यानं स्पष्ट केला। कोणत्याही संकट समयी आपल्याला काय करायला पाहिजे याविषयी माहिती दिली। पेपर स्प्रे, सेफ्टी ॲप, हेल्पलाईन, निर्भया पथक, सायबर कायदे याविषयी माहिती देण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या दक्षिण शहर महिला अध्यक्षा वैभवी जरग, मृणाल शिरोडकर, दीपाली कांबळे, वैशाली पाडेवार, सिंधू शिरोळे, लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर शाळेचे शिवाजी पाटील, मनोहर सरगर, संदीप जाधव, शकुंतला मोरे, स्मिता कारेकर, अर्चना सुतार, सुजाता पोळ, प्राजक्ता भणगे, पल्लवी काळे, सुवर्णा सोनाळकर आदी उपस्थित होते। दरम्यान कसबा बावड्यातील मी दुर्गा उपक्रमात डॉक्टर प्रीती नाईक यांनी मुलींना मार्गदर्शन केलं। त्यांनी स्वतःला स्वतः आत्मनिर्भर करण्यासाठी स्वतःतील बदलाविषयी माहिती दिली। काळ जरी बिकट असला तरी स्वतः सक्षम होऊन वाईटाचा नायनाट करायचा आहे असं त्यांनी आवाहन केलं। गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय हे समजावून सांगितलं। यासह पेपर स्प्रे, सेफ्टी ॲप, हेल्पलाईन, निर्भया पथक, सायबर कायदा याविषयी माहिती दिली। यावेळी माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेविका माधुरी लाड, सुलोचना बागडे, श्रीराम सोसायटी संचालक सविता रणदिवे, शीतल पाटील, पूनम पाटील, पद्मिनी माने, वंदना खोत आदी उपस्थित होते।